नमस्कार भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रतीक ग्राफिक्सवर. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बेबी शॉवर म्हणजेच डोहाळे जेवणानिमित्त बॅनर तयार करणार आहोत. तर हे बॅनर तयार करण्यासाठी तुम्हाला पिक्सल लॅब आणि झेड आर्चिवर हे दोन ॲप्लिकेशन लागणार आहे. हे दोन्ही ॲप्लिकेशन प्लस मटेरियल हे सर्वांची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही हे सर्व डाउनलोड करून घ्या. आणि चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या प्रतीक ग्राफिक्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, जराही वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. सर्वात अगोदर तुम्हाला झेड आर्चर नावाचं ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे झिप फाईल दिलेली आहे ते झिप फाईलला डाउनलोड करून घेतल्यानंतर डाउनलोड फोल्डरला ओपन करायचं आहे. त्यानंतर झिप फाईलवरती क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट हिअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे पासवर्ड मागेल. तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, तर व्हिडिओ जराही स्किप न करता बघा, व्हिडिओमध्ये पासवर्ड मिळून जाईल. तर इथे पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर काय अशा प्रकारे आपलं बेबी शॉवरचं फोल्डर ओपन झालेलं आहे. त्या फोल्डरमध्ये आपली PLP फाईल आहे. तर त्यानंतर आपल्याला पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करून ओपन .plp फाईलवरती क्लिक करायचं. त्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल तर इथे .plp वरती क्लिक करायचं वरती. त्यानंतर आपण ज्या फोल्डरमध्ये आपली PLP फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे. ते फोल्डर ओपन केल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल. आपली PLP फाईल इथे शो होत आहे. तर PLP फाईलवरती क्लिक करून ओपन अँड ॲड या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर काही अशा प्रकारे आपली PLP फाईल ओपन झालेली आहे. बघा मित्रांनो, किती अट्रॅक्टिव्ह वाटत आहे ही डिझाईन. तर इथे तुम्हाला काही चेंजेस जर करायचे असतील तर इथे लेअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथून तुम्ही खाली परिवार चेंज करू शकता, इथे दुसरं नाव टाकू शकता. काही अशा प्रकारे इथे स्थळ अबक लिहिलं आहे, तुम्ही इथे स्थळ पण एडिट करून इथे टाकू शकता. त्यानंतर इथे कार्यक्रमाची दिनांक आणि वेळ इथून पण तुम्ही चेंज करून टाकू शकता. आणि इथे त्यांच्या आईवडिलांचं नाव तुम्ही इथून चेंज करू शकता. काही अशा प्रकारे ओके केल्यानंतर काही अशा प्रकारे नाव चेंज होऊन जाईल. त्यानंतर असे ह्या सर्व लेअर दिलेल्या इथून तुम्ही काही पण चेंजेस करू शकता. काही अशा प्रकारे चेंज करून ही डिझाईन सेव्ह करण्यासाठी आता सेव्ह जर करायची असेल तर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. एक्सपोर्ट इमेजवरती क्लिक करून कस्टमला अल्ट्रावरती ठेवायचं आहे. त्यानंतर इथे सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे थोडं लोड होईल. त्यानंतर आपलं बॅनर डायरेक्टली गॅलरीमध्ये सेव्ह होणार आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर भेटूया अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.